नमस्कार मित्रांनो, आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इंग्रजी भाषेतील एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपण रोजच्या जगण्यात अक्षरशः पावलोपावली वापरतो. तो विषय म्हणजे मालकी दर्शविणे किंवा एक्सप्रेसिंग ओनरशिप. आता बघा, आपण आपल्या आजूबाजूच्या अनेक वस्तूंबद्दल, नात्यांबद्दल बोलत असतो ज्या आपल्या किंवा इतरांच्या असतात, बरोबर? मग माझे, तुझे, त्याचे, तिचे हे शब्द इंग्रजीत नेमके कसे आणि कुठे वापरायचे हे आज आपण अगदी सोप्या आणि रोजच्या वापरातल्या उदाहरणांसह पाहणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता आपल्या मनात एक साहजिक प्रश्न येतो की मराठीच्या तुलनेत आपण इंग्रजीत मालकी कशी व्यक्त करायची. म्हणजे बघा, मराठीत आपण माझा पेन, तुझी शाळा किंवा त्याचं पुस्तक असं अगदी सहज बोलून जातो. आपण हे मालकी सांगणारे शब्द अगदी नकळत पण योग्य जागी वापरतो. पण हेच जर इंग्रजीत प्रभावीपणे सांगायचं असेल तर कसं सांगायचं? तर त्यासाठी इंग्रजीत माय, योर, हिज, हर आणि इट्स यांसारखे शब्द आहेत. हे शब्द मूळ सर्वनामांवरून म्हणजेच प्रोनाउन्सवरून कसे तयार होतात हे समजून घेणंच आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. भाग 1. इंग्रजीतील मालकीदर्शक शब्दांची रचना. इंग्रजी व्याकरणाचा हा अगदी मूळ पाया आहे जो आपण आता पाहणार आहोत. हे पहा, हे आहे आपल्या इंग्रजी व्याकरणाचं मूळ सूत्र. डावीकडे तुम्हाला दिसेल प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता याला थोडं सोपं करूया. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण वापरतो आय म्हणजे मी, आणि या आयचं मालकीदर्शक रूप होतं माय म्हणजे माझा. आता जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा यू वापरतो, ज्याचं रूपांतर होतं योरमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तृतीय पुरुष, म्हणजे जेव्हा आपण तिसऱ्याच कुणाबद्दल तरी बोलतो तेव्हा हीचं होतं हिज म्हणजे त्याचा, शीचं होतं हर म्हणजे तिचा, आणि इटचं होतं इट्स. हे इट आपण प्राणी किंवा वस्तूंसाठी वापरतो. हे सूत्र अगदी पक्क डोक्यात बसवा, कारण पुढची सगळी मज्जा याच सूत्रावर अवलंबून आहे. भाग 2. रोजच्या वापरातील वस्तूंची मालकी. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांकडे वळूया जेणेकरून हे सगळं आणखी स्पष्ट होईल. आता या पहिल्या उदाहरणाकडे नीट लक्ष द्या. डावीकडे इंग्रजी वाक्य आहे आय एम रमेश, दिस इज माय पेन, आणि उजवीकडे त्याचं मराठीत भाषांतर आहे मी रमेश आहे, हे माझं पेन आहे. आता इथे गंमत बघा, आई या सर्वनामाचं रूपांतर मायमध्ये कसं झालंय. रमेश स्वतःच्या पेनाबद्दल बोलतोय म्हणून त्याने तिथे माय वापरलं. आणि हो, या माहितीमध्ये आणखी एक भारी गोष्ट म्हणजे कंसात मराठीत उच्चारही दिलेत, जसं की दिस इज माय पेन. यामुळे आपला उच्चार अगदी परफेक्ट व्हायला खूप मदत होते, नाही का? आता आपण एका तृतीय पुरुषी उदाहरणाकडे जाऊया. हे वाक्य बघा, ही इज अ पॉटर, दॅट इज हिज व्हील, म्हणजे तो कुंभार आहे, ते त्याचं चाक आहे. इथे आपण एका दुसऱ्या पुरुष व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणून सुरुवातीला ही आलं, आणि ते चाक त्याच्या मालकीचं आहे हे सांगण्यासाठी आपण हिज या शब्दाचा वापर केला. ही च हिज असा हा अतिशय सोपा आणि एकदम नैसर्गिक बदल आहे. अगदी याच पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या स्त्रीबद्दल बोलतो तेव्हा काय होतं ते पाहूया. शी इज अ टीचर, दिस इज हर स्कूल, म्हणजे ती शिक्षिका आहे, ही तिची शाळा आहे. इथे सुरुवातीला शी हे सर्वनाम आलंय आणि त्या शिक्षिकेचा त्या शाळेशी असलेला संबंध दाखवण्यासाठी हर हा शब्द वापरलाय, म्हणजे शीचं झालं हर. आहे की एकदम सोपं. भाग 3. कुटुंबाविषयी बोलताना. आता आपण नातेसंबंधांच्या काही खास उदाहरणांकडे वळूया. आता आपण स्वतःच्या कुटुंबातील एखाद्याची ओळख करून देतो तेव्हा आपली वाक्यरचना कशी असते? जुई इज माय सिस्टर, म्हणजे जुई माझी बहीण आहे. इथे माझी या शब्दासाठी पुन्हा एकदा माय वापरले. ही एक अशी सोपी आणि सरळ वाक्यरचना आहे जी आपण दिवसातून कितीतरी वेळा वापरतो. माय सिस्टर, माय ब्रदर, माय फादर हे सगळं याच साच्यात बसतं. आता आपण समोरच्या व्यक्तीच्या नातेवाईकाबद्दल बोलत असू तर योर कसं वापरायचं? बघा, योर आंट इज टॉल, म्हणजेच तुमची काकी उंच आहे. इथे योर हा शब्द वापरून आपण समोरच्या व्यक्तीचं त्या काकीशी असलेलं नातं स्पष्ट करतोय. आणि त्याचबरोबर टॉल या शब्दातून त्यांच्या उंचीबद्दल म्हणजे एका शारीरिक वैशिष्ट्याबद्दलही माहिती देतोय. हे पुढचं वाक्य पहा, यातून आपल्याला एक नवीन शब्दही शिकायला मिळतोय. शी इज युअर मदर इन लॉ, म्हणजेच ती तुमची सासू आहे. इंग्रजीत सासूला मदर इन लॉ म्हणतात, हे इथे किती छान स्पष्ट केलंय. इथेही योर वापरून नातेसंबंध अतिशय अचूकपणे मांडलेत. आपल्या कुटुंबातल्या अशा खास नात्यांसाठी हे इंग्रजी शब्द माहीत असणं खरंच खूप फायद्याचं ठरतं. भाग 4. प्राणी आणि इट्सचा वापर. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. निर्जीव वस्तू आणि प्राण्यांसाठी आपण काय वापरतो ते आता समजून घेऊया.
आता या उदाहरणांकडे जाण्यापूर्वी आपण या माहितीमध्ये दिलेल्या एका महत्त्वाच्या शब्दसंग्रहावर नजर टाकूया. इथे खाली काही उपयुक्त शब्द दिलेत, जसं की विंग म्हणजे पंख, बीक म्हणजे चोच आणि लिड म्हणजे झाकण. प्राण्यांचं किंवा वस्तूंचं वर्णन करताना हे शब्द इट्स सोबत कसे जोडायचे ते आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. बघा बरं, हे किती सहज समजण्यासारखं आहे. पहिलं वाक्य आहे, इट इज अन ईगल. इट्स विंग्स आर व्हेरी लार्ज. आपण गरुडासाठी इट वापरलं आणि त्याच्या पंखांबद्दल सांगताना इट्स विंग्स असं म्हटलं. आता दुसरं वाक्य पहा, दॅट इज माय पॅरेट. इट्स बीक इज रेड. इथे पोपटाच्या चोचीचा रंग सांगण्यासाठी इट्स बीक वापरलंय. थोडक्यात सांगायचं तर प्राण्यांच्या अवयवांबद्दल बोलताना इट्स हा शब्द अगदी चपखल बसतो. आणि एक लक्षात घ्या, हे फक्त प्राण्यांपुरतंच मर्यादित नाहीये बरं का. निर्जीव वस्तूंसाठीही आपण इट्स वापरतो. जसं की दिस इज युअर बॉक्स, इट्स लिड इज लूज. म्हणजे ही तुमची पेटी आहे, तिचं झाकण सैल आहे. आता पेटी ही निर्जीव वस्तू आहे, त्यामुळे तिच्या झाकणाबद्दल बोलताना आपण इट्स लिड असा अगदी योग्य वापर केलाय. इथे इट्सचा अर्थ तिचे किंवा त्याचे असा होतो. भाग 5, ज्ञानाची चाचणी. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची एक छोटीशी आणि गमतीदार उजळणी करूया. तर हा पहिला प्रश्न बघा. वाक्य नीट ऐका आणि बघा तुम्हाला उत्तर आठवतंय का. यू आर तानाजी डॅश नेम इज तानाजी. विचार करा, इथे या रिकाम्या जागी कोणता मालकीदर्शक शब्द बसेल. यू पासून कोणता शब्द तयार होतो बरं. अगदी बरोबर, तिथे येईल योर. यू आर तानाजी, योर नेम इज तानाजी. हे तर तुम्ही अगदी सहज ओळखलं असेल. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दिस इज अ बॉय डॅश बायसिकल इज न्यू. आता इथे आपण एका मुलाबद्दल बोलतोय, म्हणजे एका तृतीय पुरुषी व्यक्तीबद्दल. तर मग त्याची सायकल असं सांगण्यासाठी आपण इंग्रजीत नेमका कोणता शब्द वापरू. एकदम अचूक उत्तर आहे हिज. हिज बायसिकल इज न्यू. त्याची सायकल नवीन आहे. मुलासाठी आपण ही वापरतो आणि हीच होतं हिज. तोच नियम आपण इथे लागू केलाय. आणि आता हा शेवटचा प्रश्न. दिस इज अ गोट डॅश लेग्स आर थिन. इथे बकरी हा एक प्राणी आहे आणि मगाशीच आपण शिकलोय की प्राण्यांसाठी आपण एक विशिष्ट शब्द वापरतो. कोणता असेल बरं तो शब्द. नक्कीच उत्तर आहे इट्स. इट्स लेग्स आर थिन म्हणजे तिचे पाय बारीक आहेत. क्या बात आहे. या छोट्याशा चाचणीवरून एक गोष्ट तर नक्की सिद्ध होतीये की हे व्याकरणाचे नियम आणि उदाहरणे तुम्हाला अगदी पक्के समजले आहेत. तर मित्रांनो, आज आपण आयचं माय, यूचं युअर, हीचं हिज, शीचं हर आणि इट्सचं इट्स कसं होतं याचा हा अतिशय सुंदर आणि सोपा प्रवास पाहिला. आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क. आत्ता तुम्ही जिथे आहात तिथे जरा आजूबाजूला नजर टाका. अशा किती वस्तू तुम्हाला दिसतायत ज्यांच्याकडे बोट दाखवून तुम्ही इंग्रजीत अगदी अभिमानाने म्हणू शकाल दिस इज माय. हा सराव नक्की करून बघा. तुमच्या या नव्या दुभाषिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आजचं हे सादरीकरण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह पुन्हा नक्की भेटूया.